तर प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश शेंडगे यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे। स्वतः ओबीसी बहुजन पक्षाचे प्रकाश शेंडगेंनी ही माहिती दिली आहे। वंचितला 22 जागांचा प्रस्ताव दिला असून आघाडीबाबत चर्चा सुरू आहे अशी ही माहिती त्यांनी दिली आहे। आरक्षणाची लढाई जी आहे ती मतपेटीतून आम्हाला निर्माण करण्यासाठी स्वतंत्र ओबीसी आणि बहुजन पक्षाची जी आहे आम्ही निर्मिती केलेली आहे आणि ह्या पक्ष जो आहे जवळपास 60% वोट बँक जी आहे ती ओबीसी आणि भटक्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यामध्ये जर दलित समाज जर सोबत आला तर माझ्या मते 80% वोट बँक होणार आहे। म्हणून आम्ही आमच्या पक्षातर्फे आम्ही प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या सोबत आम्ही जे आहे आम्ही जवळपास तिसरी बैठक आजची तिसरी बैठक आम्ही या ठिकाणी केली। आम्ही जवळपास आमच्या 22 मतदारसंघ जे आहेत ते आमचे उमेदवार तयार आहेत। ते सगळ्या मतदारसंघाची यादी उमेदवारासकट सगळे आज आम्ही आंबेडकर साहेबांकडे पोहोचवलेली आहे। पण एकंदरीत आमची चर्चा पॉझिटिव्ह झालेली आहे। त्यामुळे हे दोन्ही पक्ष ह्या दोन्ही आघाड्या ही एकत्र आघाडी झाली तर मात्र महाराष्ट्रामध्ये राजकीय क्रांती जी आहे ती झाल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।